गेली 24 वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा। यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी भांडी, जेवण, स्पीकर, मंडप अगदी मोफत सोय। मग वाट कसली बघताय, आजच आपली नोंदणी करून घ्या। विवाह मुहूर्त, विवाह स्थळ, संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सामान्य माणसांची कामे गतीने व विहित वेळेत व्हावी, त्याला त्रास होऊ नये यासाठी आपण महसूल मंत्री असताना प्रथम ई-712 सुरू केला। शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन त्या दृष्टीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गतीने चांगले काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख यांच्याकडून प्राप्त लॅपटॉप व प्रिंटर्सचे ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, मिरज उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, तहसीलदार लीना खरात, सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 712 संगणकीकरण, ऑनलाईन फेरफार नोंदणी, ई-चावडी आणि ई-पाहणी यांसारखी सर्व कामे ऑनलाईन करण्यासाठी प्रत्येक महसूल अधिकारी सक्षम असावा। या उद्देशाने जमाबंदी आयुक्तांनी 332 लॅपटॉप आणि 46 प्रिंटर्स मंजूर केलेत। यातील 53 लॅपटॉप मिरज तहसील कार्यालय आणि सांगली अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या तलाट्यांना वाटप करण्यात आले। तलाट्यांचे काम अधिक प्रभावीपणे आणि वेगाने व्हावे यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते। पंचनामे, कर्जमाफीच्या नोंदी यांसारख्या कामांमध्ये लॅपटॉपचा मोठा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष म्हणाले, डिजिटायझेशन हा उपक्रम फक्त महसूल विभागापुरता मर्यादित नाही। ग्रामविकास विभाग आणि महिला व बालविकास विभागामध्येही प्रत्येक अंगणवाडी सेविकेला शासनाकडून लॅपटॉप, मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात आलेत। ज्या ज्या विषयांवर जास्त काम आहे त्यावर लक्ष ठेवून शासनाचा हा उपक्रम सुरू आहे। महसूल विभागाचे जवळपास 80% काम आता ऑनलाईन झाले। येणाऱ्या काळात उर्वरित 20% काम सुद्धा ऑनलाईन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून मार्च 2027 पर्यंत बरीचशी कामे ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट आहे। नवनियुक्त तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना संगणक वापर, विविध ॲप्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान असल्यामुळे त्याचा लाभ डिजिटायझेशनमध्ये नक्कीच होईल। ज्येष्ठ तलाठ्यांकडे असलेला अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घालून पुढे जायचे आहे। महसूल विभागाचे विविध कार्यक्रम आणि लाभ जनतेपर्यंत जलद पद्धतीने कसे पोहोचवता येतील यावर आमचा भर आहे। जनतेचे घरापासून ऑफिसपर्यंतचे अंतर कमी करणे हे शासनाचे पुढचं पाऊल राहील। लॅपटॉप वितरण आणि डिजिटायझेशनमुळे काम करणे अधिक सोपं होईल, असेही यावेळी ते म्हणालेत। महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा म्हणालेत, लॅपटॉप वितरणाच्या माध्यमातून आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने शासनाचे हे एक मोठं पाऊल आहे। कुठलीही वस्तू आपल्याकडे आली की ती सरकारी असते आणि आपल्याला त्याचा बघायचा दृष्टिकोन सरकारी असतो। तो न ठेवता शासनाकडून मिळालेला लॅपटॉप किंवा मोबाईल ते माझे आहेत आणि त्याची काळजी स्वपैशातून खरेदी केलेल्या सामग्रीप्रमाणे करावी, त्यामुळे त्याचे आयुष्य वाढेल, असेही त्या म्हणालेत। निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी सविस्तर सादरीकरण केले। प्रास्ताविक तहसीलदार लीना खरात यांनी केले। यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।